नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आणि आपण करतो आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचं जे आहे सामाजिक अंकेक्षण। आणि या सामाजिक अंकेक्षणादरम्यान आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडेवाडी या गावामध्ये। तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अपंग, विधवा, निराधार, परित्यक्ता यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1500 रुपये दरमहा त्या व्यक्तींना दिले जातं। तर विधवा जर असेल तर विधवा महिलांना त्यांच्या पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र लागतं आणि जर डिवोर्सी असेल तर त्यांच्याकडे सुद्धा डॉक्युमेंट्स लागतात। पण अशा महिला असतात की ज्या विधवाही नसतात आणि त्यांच्याकडे डिवोर्स पण झालेला नसतो, म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांना सोडून तसंच गेलेले असतात, त्यांच्याकडे तसा कुठला पुरावा नसतो। तर अशा महिला ज्या आहेत त्या परित्यक्तेमध्ये येतात आणि त्यांना सुद्धा या योजनेमध्ये सामावून घेण्यात आलेलं आहे। तर याच योजनेचा एक संभाव्य लाभार्थी म्हणजेच ताई आपल्या सोबत सध्या आहेत। तर या ताई ज्या आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संभाव्य लाभार्थी आहेत। ताई, तुम्ही याच्या आधी अर्ज केलेला आहे का? हा नाही। मग याच्या आधी तुम्हाला या योजनेविषयी माहिती नव्हती दिली का? नाही, माहिती नव्हती। म्हणत होती की ज्यांना नवरा नाही त्यांना ते पेन्शन चालू होतं, पण आपण असं म्हणू कसं शकतोय? आपण माझं मालक तर वायला म्हणून गेले तर परत आलेच नाही घरी। मग तुम्हाला या योजनेविषयी माहिती सांगितली नव्हती कोणी? माहिती सांगितली पण नाही कोणी, आणि मी प्रयत्न पण केला नाही की आपल्यासाठी काय आहे का सुविधा म्हणून। नाही, पण म्हणजे असं तुम्हाला गावातून म्हणा किंवा ग्रामपंचायत मधून म्हणा असं या योजनेविषयी असं काही सांगितलं नव्हतं कोणी की बाबा तुम्हालाही मिळतात म्हणून? नाही, तुम्ही नाही सांगितलं। मग तुमचे मिस्टर किती वर्षापासून गेले? नंतर अजून तपास नाही, कोण म्हणत सुद्धा नाही की बाबा हा ही व्यक्ती तर म्हणजे दिसली किंवा काय असं काय। नातेवाईकांमध्ये पण नाही? कुणाच्यातच नाही। मग आता हे घर तुमचं आहे? हे आई वडिलांचं घर आहे। आई वडिलांचं? आई वडिलांच्याच राहिली मी। आता मला वाटते 20-21 वर्ष झाली मी इथे। म्हणजे माझ्या मिस्टरांना पण आई वडील नाही, ते वारल्यानंतर मग ते मुलं लहान होती ना। नाही, अच्छा, त्यांचे आई वडील वारल्यानंतर? हा, मग मुलं लहान असल्यामुळे मला इथं आणून ठेवली तरी आम्ही दोघं MIDCत कामाला जातो। म्हणजे मग ते गेले तर डबल आलेच नाही? हा, ते वाईवरून परत म्हणजे येतो म्हणले, वायला गेले आणि संध्याकाळी परत आलेच नाही, ते आतापर्यंत आले नाही। मग सांभाळ तुम्हीच केला तुमच्या मुलांचा? मग काय करणार? महिलांकडे जर काही पुरावा नसेल तर ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना परित्यक्तेचा दाखला देण्यात येतो। तो दाखला लावून जर तुम्ही अर्ज सादर केला तर ते लाभार्थी पात्र होऊ शकतात। या व्यतिरिक्त त्यांना 21,000 उत्पन्नाचा दाखला सुद्धा गरजेचा आहे, तो सुद्धा त्यांना अर्जासोबत जोडावा लागतो। तुमच्याही गावामध्ये अशा स्त्रिया असतील ज्यांना खरंच या योजनेची गरज असेल तर त्यांना 1500 रुपये दरमहा अनुदान शासनामार्फत दिलं जातं। तर या योजनेपर्यंत त्यांना तुम्ही पोहोचवा। जर त्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये त्यांना जाणं शक्य होत नसेल तर गावातील युवकांनी सुद्धा पुढाकार घेऊन ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करावी आणि त्यांना तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयापर्यंत अर्ज सादर करण्यास मदत करावी। या व्यतिरिक्त सुद्धा आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथून सुद्धा अर्ज करू शकता। शासन स्तरावरून खूप साऱ्या नवीन योजना आणि खूप साऱ्या म्हणजे अशा गरजू व्यक्तींसाठी खूप योजना आहेत, पण त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ही अशाच योजनेमधून एक आहे की जी निराधार व्यक्तींसाठी 1500 रुपये हे खूप महत्वाचे राहतात।